मोदी सरकार 3.0चा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार। अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून अर्थमंत्री म्हणून 7व्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरतील। काय स्वस्त होणार, काय महाग होणार, याचबरोबर बजेटमधून मुंबई आणि महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे। दुपारी 2 वाजता मंत्रालयामध्ये बैठकीला सुरुवात होणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रालयात ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। बैठकीत अतिवृष्टी, मराठा आरक्षण या संदर्भात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे। दुपारी 1 नंतर सुनावणीला सुरुवात होईल। काँग्रेसची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। यासाठी महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांच्यासह सर्व महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक मानली जाते। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्लीला जाणार असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांची जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याआधी ते 3 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर जाणार असून तेथील पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात ते मार्गदर्शन देखील करणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत असलेले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अर्ज केलाय। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी अर्ज दाखल केलाय। शरद पवार गटाकडून निवडणुकांसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत। यावेळी ते विधानसभा मतदारसंघ निहाय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। तसंच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन देखील करणार आहेत। धुळ्यात शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। यावेळी जयंत पाटलांनी महायुती सरकारवर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। सरकारचं प्रेम बहिणींवर नाही तर खुर्चीवर आहे, म्हणूनच 1,500 रुपयांसाठी लाडक्या बहिणीला रांगेत उभं ठेवायचं पाप सरकार करतंय असं त्यांनी म्हटलेलं आहे। चाळीसगावातल्या शेकडो गवळी समाजाच्या तरुणांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। जळगावातील अजिंठा सभागृहामध्ये तरुणांचा पक्षप्रवेश पार पडला। जळगाव जिल्ह्यातील 360 जलजीवन मिशन योजनेची कामं पूर्ण झाली आहेत। त्यामुळे त्यांना तात्काळ वीज जोडण्या द्याव्यात। तसंच मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत दूरगामी परिणाम करणारी योजना असून त्याला गती द्यावी असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। वादग्रस्त आयएएस ऑफिसर पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय। पुणे न्यायालयानं 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याचबरोबर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। मनोरमा खेडकरांकडून न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता, मात्र जामीन अर्ज फेटाळल्यानं आणखी काही दिवस मनोरमा खेडकर येरवडा जेलमध्येच राहणार आहेत। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखीन एक कारनामा आता समोर आलाय। उत्पन्न कमी दाखवण्यासाठी त्यांनी आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचं भासवलेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी घटस्फोटाची चौकशी करावी असे आदेश दिले आहेत। ठाण्याच्या खाडीमध्ये आजपासून सलग 5 दिवस भरती येणार असून या काळामध्ये 4 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत। या काळामध्ये अतिवृष्टी झाल्यास सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। त्यामुळे महापालिका आणि जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क ठेवली जाणार असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनानं दिली आहे। वसई विरारमध्ये सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं विवा कॉलेज, एमबी स्टेट, गालानगर रोड परिसरामध्ये सखल भागात पाणी ओसरलंय। त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। पालघरच्या वाडा, विक्रमगड, जव्हार परिसरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय। पिंजाळ नदीला पूर आल्यामुळे वाडा, खोडाळा आणि सूर्यमाळ या रस्त्याची वाहतूक मंदावली आहे। तर मनोर विक्रमगड महामार्गावरील पाचमाड इथं रस्त्यावरती पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली, तर पहाटेपासूनच जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे। मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे, तर काही नद्यांना देखील पूर आलाय। बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राजापूर, कोतवली, जगबुडी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे, तर मुसळधारांमुळे मंडणगड तालुक्यातील भारजा, सावित्री नदी दुथडी भरून वाहते आहे। कोल्हापुरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय। वारणा नदीलाही पूर आल्यानं अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे आज वारणा धरणातून 3600 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे, पण पावसाचा जोर ओसरल्यामुळे कोल्हापूरकरांचा धोका टळलेला आहे। जिल्ह्यातील 76 बंधारे आणि गगनबावडा मार्ग अद्यापही पाण्याखाली असून वारणा धरणातून 3600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। चांदोली परिसरामध्ये अतिवृष्टी कायम असून गेल्या 24 तासांमध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। वारणा धरणातून आज विसर्ग केला जाणार आहे। या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। लोणावळा शहर मागील 24 तासांमध्ये 153 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। मात्र पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला वरदान ठरलेल्या पवना धरण परिसरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सध्या धरणामध्ये 49.30% पाणीसाठा असून काल दिवसभरामध्ये धरणातील पाणीसाठ्यामध्ये 3.86% वाढ झाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाचे 7ही दरवाजे उघडल्यामुळे पुलावरून 8 फूट पाणी वाहत आहे। त्यामुळे 2 गावांचा संपर्क तुटलाय। त्यामुळे वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। वर्ध्यात मागील काही दिवसांपासून पावसानं जोर धरलाय। त्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागलेत, तर करंजा तालुक्यातील कार प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथील अजिंठा डोंगरातील दालकीची धार हा धबधबा प्रवाहित झालाय। यावेळेस निसर्गाचं सौंदर्य खुलल्यानं पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थिती लावतात। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काजूच्या किमतीमध्ये वाढ होऊ लागली आहे। होलसेल मार्केटमध्ये 750 ते 1000 रुपये तर किरकोळ मार्केटमध्ये 800 ते 1200 रुपये किलो दरानं काजूची विक्री होते। एवढे महाग काजू कसे परवडणार असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करतात। छत्रपती संभाजीनगर शहरातील शेंद्रा MIDC मध्ये टँकरमधून गॅस गळती झाली आहे। चालत्या टँकरमधून गॅस गळती झाल्याचं कळतंय, मात्र हा गॅस हानिकारक नसल्यामुळे टँकर चालकानं खबरदारी घेतली आहे। नागपुरातील छत्रपती चौक ते नरेंद्रनगर रेल्वे अंडरब्रिज दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। डागडुजीच्या कामासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून हा अंडरब्रिज एक मार्ग या अंडरब्रिजचा बंद करण्यात आला होता, मात्र दोन्ही मार्गिका खुल्या केल्यानं प्रवाशांना आता दिलासा मिळाला आहे। वाशी खाडी पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे। सायन पनवेल मार्गावर वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलांपैकी वाशी बाजूकडचा उड्डाणपुलाची सर्व कामं आता पूर्ण झाली आहेत। हा उड्डाणपूल ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या आता दूर होणार आहे। दक्षिण मुंबईतल्या सुमारे 14,000 उपकर प्राप्त इमारतींपैकी बहुतांश इमारती या धोकादायक आणि अतिधोकादायक झाल्या असून ऐन पावसाळ्यामध्ये त्या पाडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत। त्यामुळे म्हाडाकडून संबंधित इमारतींच्या जमीन मालकासह इमारतींमधील रहिवाशांना नोटीस बजावत पुनर्विकासासाठी पुढे येण्याचं आवाहन केले जात आहे। दोघांकडूनही आता 849 इमारतींच्या मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे। स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेच्या कांजूर मार्ग येथील कारशेडच्या जागेवर जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनला नुकतेच मुंबई MMRDAनं सुरुवात केली आहे। त्यामुळे लवकरच या मेट्रो मार्गिकेच्या कारशेडच्या उभारणीला सुरुवात होणार आहे। मुंबईतील पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली गेली आहे। मुंबईतील कुर्ला, पवई आणि बोरिवली या 3 ठिकाणी तब्बल 4 एकर क्षेत्रफळावर 3500 वृक्षांची पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे। होमगार्ड आस्थापनेवरील एकूण 9700 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येते। त्यासाठी आता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत। 16 ऑगस्टपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। रस्त्यातील खड्डे आणि रस्ता कडेला अवैध पार्किंगमुळे वसईतील गोखिवरे आणि सातवली रेंज हा जो नाका आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते। जवळपास 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्यात। वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी विरुद्ध दिशेनं वाहनं हाकली जात आहेत, मात्र वाहतूक पोलीस गायब असल्यानं चाकरमानांना नाहक त्रास सहन करावा लागतोय।
गोंदिया जिल्ह्यातील देवरी सडक अर्जुनी मार्गावरती वन्य प्राण्यांच्या अधिवासामुळे तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं लोकार्पण होण्यापूर्वीच या पुलाला मोठ्या प्रमाणात भगदाड पडायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे उड्डाणपुलाचं बांधकाम करणाऱ्या अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या कामकाजावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले आहेत। बीड जिल्ह्यातील दासखेड या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची कोट्यावधींची सुसज्ज इमारत मागील 2 वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावातील गोरगरीब नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित आहेत। त्यामुळे तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावं अशी मागणी करण्यात येते आहे। नागपुरातील पारडी परिसरामध्ये असलेल्या सुभानगरातील फुटपाथ हा खचलाय। जवळपास 12 फुटाचा खड्डा पडल्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येते। ट्रंक लाईन खराब झाल्यामुळे खड्डा पडल्याची माहिती आता समोर आली आहे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील नमस्कारी या गावातील विद्यार्थ्यांचा थरकाप उडवणारा प्रवास अखेर 76 वर्षांनंतर संपलाय। तिवसा ते नमस्कारी ही एसटी बस सेवा सुरू केल्यानं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। चाळीसगाव तालुक्यामध्ये बहाळ गावाला जोडणाऱ्या पुलाची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे या पुलावर अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या हत्तीरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत। या रुग्णांची चाचपणी केली असता जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये तब्बल 680 हत्तीरोगाचे रुग्ण आढळले आहेत। त्यांच्यावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेकडून औषध उपचार सुरू आहेत। बोदवण लोणवाडी येथील ग्रामपंचायतीच्या मार्फत गावामध्ये अशुद्ध पाणी पुरवठा होतोय। विहिरींमध्ये कोणत्याही प्रकारचं बीसीएल न टाकता दूषित पाणी गावकऱ्यांना दिलं जातंय। त्यामुळे अर्ध्याहून अधिक गाव आजारी पडतंय। त्यामुळे वरिष्ठ पातळीवरती अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी गावकऱ्यांकडून जोर धरतीये। नागपुरातील बजाज नगरमधील समाधान हॉटेलमध्ये अन्नधान्य वितरण विभागानं डोमेस्टिक सिलेंडर जप्त केले। डोमेस्टिक सिलेंडर कमर्शियलसाठी वापरल्यानं डोमेस्टिक सिलेंडरचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला होता। जुना मुंबई पुणे महामार्गावर देहू रोड इथं एका कारमधील तरुणानं स्टंटबाजी करत प्रवास केलाय। स्वतःसह दुसऱ्याच्या जीविताला धोका निर्माण झाला असता मात्र आरटीओचे नियम धाब्यावर बसवून हा धोकादायक प्रवास सुरू ठेवला। एका सजग वाहन चालकानं स्टंटबाजीचा हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलाय। जळगावातील वडोदा या वनक्षेत्रातील राजुरा वनक्षेत्रामध्ये मेंढपाळांना मेंढ्या चराईसाठी हटवल्यामुळे मेंढपाळ आक्रमक झाले। त्यांनी वनकर्मचाऱ्यांवर दगडफेक केली आहे। या दगडफेकीमध्ये एका वनकर्मचाऱ्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे। भारतीय नौदलाच्या ताफ्यात पहिली स्वदेशी बनावटीची INS ब्रह्मपुत्रा युद्धनौकेला मुंबईतील नौदल तळावरती भीषण आग लागली। या आगीनंतर नौदलाचा एक खलाशी अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे। आगीत अनेक नौदलाचे खलाशी आणि जवान जखमी झालेत। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रुक्मिणी मातेचं माहेरघर म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या अमरावतीच्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर इथं भर पावसात टाळ आणि मृदुंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांनी हंडी सोहळ्याला हजेरी लावली। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनीही सहभाग घेतला। यावेळेस रुक्मिणी मातेची पालखी आपल्या माहेरी परतली। पन्हाळगडावरून परतणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालंय। पन्हाळगडाच्या मुख्य रस्त्यावर जकात नाका ते बुधवारपेठ दरम्यान असलेल्या छोट्या घाट रस्त्यावरून बिबटा अचानक धावत आला। हा व्हिडिओ पर्यटकांनी मोबाईल कॅमेरामध्ये शूट केलाय। या प्रकरणी वन विभागाला माहिती देण्यात आली आहे। रेल्वेच्या 80 फूट अंडरग्राऊंड पाईपलाईनच्या नाल्यामध्ये बकरा अडकला होता। याची माहिती प्राणीमित्रांना मिळाल्यानंतर प्राणीमित्रांनी जीवाची बाजी लावत या बकऱ्याला बाहेर काढले। अभिनेता रितेश देशमुख बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येतोय। 28 जुलैपासून दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे। रितेशला स्वतःला बिग बॉस हा कार्यक्रम आवडत होता। त्यामुळे बिग बॉस बनण्याची ऑफर आली तेव्हा त्यानं निर्मात्यांना लगेच होकार दिल्याचं त्यांनी सांगितलं। भारतीय हॉकी संघाचा स्टार गोलरक्षक आणि कर्णधार PR श्रीजेशनं निवृत्तीची घोषणा केली आहे। पॅरिस ऑलिम्पिक हा माझा अखेरचा आंतरराष्ट्रीय दौरा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। श्रीजेशनं भारतासाठी आतापर्यंत 328 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून अनेक राष्ट्रकुल स्पर्धा आणि जागतिक स्पर्धांमध्ये देखील त्यानं प्रतिनिधित्व केलंय।